जून 1991 मध्ये देशाची अर्थव्यवस्था अत्यंत अडचणीत आली होती. देश अशा स्थितीतून जात होता की उद्या खायला मिळेल की नाही याची कुठलीही शाश्वती नव्हती. आपल्याकडे केवळ 20 दिवसांचा खर्च उचलता येईल इतकंच परकीय चलन उरलं होतं. देशावर असणारं कर्ज गळ्यातील हड्डी बनलं होतं. याचवेळी पी.व्ही. नरसिंह राव देशाचे पंतप्रधान बनले. भलेही कॅप्टन बदलला, मात्र जहाज अजूनही समुद्राच्या मधोमध फसलं होतं. कर्जदारांनी आपल्याला डेडलाईन दिली होती. वेळेत कर्ज चुकवलं नाही तर आपल्याला डिफॉल्टर डिक्लेअर केलं जाईल अशीही स्थिती होती. यावेळी एका अशा माणसाची एंट्री झाली ज्याने देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकली. ती व्यक्ती अशी होती की ज्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेचं बुडणारं जहाज वाचवलं होतं. आजही देशाच्या संसदेमध्ये विरोधक सुद्धा त्यांचं नाव सन्मानानं घेतात. ते म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था कशा प्रकारे वाचवली याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार, मी सचिन पाटील आणि ज्ञानबिडीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, सध्या भारत जगातील 5वी लार्जेस्ट इकॉनॉमी बनली आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आणि यावर वर्ल्ड बँकेने सुद्धा मोहर लावली आहे. पण एकेकाळी पश्चिमी राष्ट्र आपल्याला अजिबात किंमत देत नव्हती. मात्र आज भारताला हलक्यात घेण्याचं काम कोणीही करत नाही. पण एक वेळ अशी आली होती की भारत डिफॉल्टर म्हणून घोषित केला जाणार होता. त्यासाठी एक डेडलाईन सुद्धा देण्यात आली होती. 20 जून 1991च्या सायंकाळी 4 वाजता कॅबिनेट सचिव नरेश चंद्रा पंतप्रधान नरसिंह राव यांना भेटण्यासाठी तातडीने गेले. त्यांनी पंतप्रधानांना 8 पानांची एक सिक्रेट नोट दिली. ती पाहताच पंतप्रधानांच्या पायाखालची जमीन सरकली. पंतप्रधानांनी नरेशना विचारलं, खरंच भारताची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट आहे का? त्यावर नरेशने याच्याहून वाईट परिस्थिती असल्याचं त्यांना सांगितलं. 1991 मध्ये भारताकडे केवळ $89 करोड एवढीच फॉरेन करन्सी वाचली होती. यामधून केवळ 2 आठवड्यांसाठी पुरेल एवढ्या वस्तू आणि तेल आयात करू शकू एवढीच आपली परिस्थिती होती. त्यावेळी तेलाचे दरही आकाशाला भिडले होते. त्यामुळे तेल आयात करताना दुप्पट पैसे द्यावे लागत होते. अगदी कधीही दिवाळी निघतील अशी परिस्थिती होती. 1990च्या गल्फ वॉरचाही परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत होता. दरम्यान मंडल कमिशनच्या विरोधातील जन आक्रोशसुद्धा भडकला होता. त्याचवेळी परदेशी गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात झाली होती. भारताने घेतलेलं अल्पमुदतीच्या कर्जाचे व्याजही वाढत होते. याचवेळी अशा एका अर्थतज्ञाची गरज होती जो या सगळ्यातून देशाला बाहेर काढू शकेल. त्याचवेळी मनमोहन सिंग यांचे नाव पुढे आले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा केल्या होत्या. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीची संपूर्ण सूट पंतप्रधान नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांना दिली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने नवी सुरुवात झाली असं मानता येईल. मंडळी, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याची जबाबदारी मनमोहन सिंग यांच्याकडे दिल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना खडसावून सांगितलं होतं, अर्थव्यवस्था सुधारल्यास त्याचे क्रेडिट आम्ही घेऊ, मात्र फेल गेल्यास त्याचा ठपका तुमच्यावर ठेवण्यात येईल. त्याचवेळी रुपयाचं डिव्हॉल्युशन करण्याचा मार्ग सरकारसमोर होता. त्यावेळी तब्बल 2 वेळा रुपयाचं डिव्हॉल्युशन केलं गेलं. पंतप्रधान नरसिंह राव यांच्यासमोर दुसरं मोठं चॅलेंज होतं, ते म्हणजे देशावरील कर्जाचं व्याज वाढत चाललं होतं. पंतप्रधानांनी मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुंबईतील रिझर्व्ह बँकेतून एक मोठा ताफा बाहेर पडला. ताफ्यातील गाड्यामध्ये तब्बल 46 टन सोनं होतं. सहार विमानतळावर हे सोनं नेण्यात आलं आणि तिथून ते लंडनला नेण्यात आलं. त्याचवेळी देशाकडे फॉरेन करन्सी नसल्यामुळं सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंडळी, याची बातमी बाहेर पडली आणि मनमोहन सिंग यांना त्यावेळी सफाई द्यावी लागली होती. सोन्याच्या बदल्यात इंग्लंडने आपल्याला कर्ज दिलं आणि काही प्रमाणात आपल्याला दिलासा मिळाला. मंडळी, लगोलग मनमोहन सिंग यांनी 24 जुलै 1991 मध्ये आपलं पहिलं बजेट सादर केलं. त्यावेळी त्यांनी संसदेत केलेल्या भाषणाने सगळे अचंबित झाले. मंडळी, मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला. आयात वाढवून निर्यातीच्या पॉलिसीमध्ये बदल करत इम्पोर्ट लायसन फीमध्ये घट केली आणि एक्सपोर्ट वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी कस्टम ड्युटी 220% 150% आणली. काही प्रमाणात साखर, सिलेंडर यांच्या दरात वाढ केली. बँकावरील RBIचा जो कंट्रोल होता तो कमी करण्यात आला. बँकांना डिपॉझिट आणि कर्जावर इंटरेस्ट रेट आणि कर्जाची रक्कम ठरवण्याचा अधिकार देण्यात आला. तसेच नवीन प्रायव्हेट बँकांना सवलती देण्यात आला.
त्यामुळे पूर्वी चालत आलेलं लायसन्स राज संपून गेलं. त्याचबरोबर कोणत्या गोष्टीचं किती उत्पादन आणि किंमत असणार हे ठरवण्याचा अधिकार त्यांनी बाजारपेठेला दिला. परकीय गुंतवणुकीला यामुळे चालना मिळाली. त्यामुळे भारतीय बाजारपेठेला जागतिक स्तरावरील मार्केटशी स्पर्धा करण्याचा वाव मिळाला. त्याचा परिणाम म्हणून पुढील 10 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आली. मंडळी, शेअर मार्केटमधील भ्रष्टाचार, चीन आणि पाकिस्तान यांच्याबरोबरीला झालेल्या युद्धामुळं देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. त्याला कुठेतरी चालना मिळण्यास मनमोहन सिंग यांच्यामुळे मदत झाली. 1991 डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले. त्यानंतर भारतीय बाजारपेठेत परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली. त्यावेळी सेन्सेक्सने 180% रिटर्न दिले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा सुरू झाल्यानंतर इंग्लंडकडे गहाण ठेवलेले आपले सोने परत भारतात यशस्वीरित्या आणण्यात. मंडळी, 2004 देशाचे पंतप्रधान बनल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मोठ्या प्रमाणात बदलाला सुरुवात केली. एकेकाळी देशाला सोने गहाण ठेवायला लागले होते. मात्र 2009 भारताने 200 टन सोने खरेदी केले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला आणखीन मजबूती मिळाली. ज्यावेळी मनमोहन सिंग संसदेतून निरोप घेत होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते, डॉक्टर मनमोहन सिंग यांचे योगदान देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळी लोकतंत्र या विषयावर चर्चा होईल त्यावेळी देश डॉक्टर मनमोहन सिंग यांची आठवण काढेल. वैचारिक तात्विक विरोध असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं भरभरून कौतुक केलं होतं. काटक शरीरयष्टी, अबोल स्वभाव यामुळे नेहमी टीकेला सामोरे गेलेल्या माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे देशासाठीचं योगदान कधीही विसरता येणार नाही. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.